श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 92. सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चंदनांगदी वीरहा विषमशून्यो घृताशीरचलश्चलः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी 737 नंबरचं नाव सुवर्णवर्ण. सोन्याचा वर्ण असलेला श्री नारायण भक्तांच्या हृदयात आत्मस्वरूपाने विराजमान असतो व सर्व प्रकाशित करणारा सर्वसाक्षी असतो. म्हणून सुवर्णवर्ण असलेला असा द्रष्ट्यास भासमान होतो. मुंडक उपनिषद म्हणते, त्या स्वयंप्रकाशी आत्मतत्वाचा सुवर्णवर्णाचा साक्षात्कार झाल्यावर साधकाचे ज्ञान पूर्ण परिवर्तित होते. त्यानंतर तो ज्ञानी पुरुष सर्व गुणदोषयुक्त कर्मांचा त्याग करून अत्यंत शुद्ध निष्कलंक होतो व परम शांतीची अवस्था प्राप्त करतो. 738 नंबर हेमांग, ज्याची अंगे सुवर्णमय आहेत असा. सूर्यमंडल मध्यवर्ती असे जे भगवंतांचे वर्णन केलेले आहे ते प्रसिद्धच आहे. त्यालाच सूर्याच्या तेजामधून प्रतीत होणारा हिरणमय पुरुष असेही म्हटले आहे. श्रुतीमध्येही म्हटले आहे, सूर्याचे मंडलामध्ये स्थित असलेला व सुवर्णकांती असलेला पुरुष. त्याच उपनिषदांत पुढे म्हटले आहे, मन ब्रह्म आहे व सूर्य ब्रह्म आहे. परब्रह्म स्वरूप असलेला श्रीहरीच सूर्यामधून कार्य करत असतो. सूर्यनारायण म्हणून ही संज्ञा अगदी सार्थ आहे. 739 नंबर वरांग. वर म्हणजे मनोहारी, म्हणून अत्यंत सुंदर अंगे असलेला तो वरांग. श्री नारायण सुंदर अंगे म्हणजे रूप असलेला असा असल्याने भक्तिमार्गातील योग्यांचे हृदय हरण करणारा आहे असेही त्याचे वर्णन केले आहे. 740 नंबर चंदनांगदी. ही संज्ञा 2 पदांनी तयार झालेली आहे. एक म्हणजे चंदन म्हणजे आनंद देणारे आणि दुसरं म्हणजे अंगदी म्हणजे बाहुभूषणे. दोन्हीचा मिळून अर्थ होईल ज्याची बाहुभूषणे अत्यंत आकर्षक आहेत असा, किंवा दुसरा अर्थ ज्याचे अंग चंदन चर्चित आहे असा. 741 नंबर वीरहा म्हणजे वीरांचा उन्मत्तांचा नाश करणारा. सज्जनांचे रक्षण करण्याकरता भगवंत अनेक अवतार धारण करतो व थरकाप उडविणाऱ्या भयंकर व उद्दाम असुरांचा युद्धात नाश करतो. दुसरा अर्थ होईल अत्यंत शक्तिशाली अशा राग द्वेषादी द्वंद्वे नष्ट करणारा. आपल्याच हृदयात ते विकारांच्या रूपाने ठाण मांडून बसलेले असतात. 742 नंबर विषम, ज्याच्या समान कोणीही नाही असा. भगवद्गीतेमध्ये अर्जुन विश्वरूप पाहून आपल्या अनुभवाचे विवेचन करताना म्हणतो, तुझ्या समान कोणीही अस्तित्वातच नाही, तर तुझ्याहून श्रेष्ठ ह्या तिन्ही लोकात कोण असू शकेल. तू तर केवळ अप्रतिम शौर्य असलेला आहेस. 743 नंबर शून्य, काहीही नसणे असा. ह्या ठिकाणी अस्तित्व नाही अशा 3 अवस्था आहेत. त्या म्हणजे जेथे अनुभवांची साधने शरीर मन बुद्धी यांचा अभाव आहे. दुसरं जेथे विषय भावना विचार या 3 अनुभव क्षेत्रांचा अभाव आहे. आणि तिसरं जेथे अनुभवणारा ज्ञाता द्रष्टा अनुभविक विचारक ह्या कुठल्याही भूमिकेत नसतो अशा अवस्था. शुद्ध आत्मतत्वामध्ये या 3ही अवस्थांचा पूर्ण अभाव असतो. श्रीहरीचे भक्त या 3ही अवस्था ओलांडून पलीकडे जातात. त्या अनंताचे विशुद्ध स्वरूप कुठल्याही गुण उपाधी विरहित असे असते
म्हणूनच त्याला शून्य असे म्हटले आहे. परंतु हे शून्यत्व म्हणजे बुद्धांनी प्रतिपादित केलेले अनअस्तित्व नव्हे. विषय भावना विचारातीत अशी शून्यावस्था म्हणजेच शुद्ध सतस्वरूप आत्मा श्री नारायण. 744 नंबर. घृताशी, ज्याला इतरांचे कडून कुठल्याही आशीर्वादाची अपेक्षा नाही असा. ते परब्रह्म परिपूर्ण सर्व कामनांच्या पलीकडले असल्याने जगातील कुठल्याही वस्तूने त्याला परिपूर्णता यावी अशी स्थिती नाही. अपूर्णतेची भावनाच खरोखर सर्व भावनांना जन्म देते व पूर्णतेकरता प्रयत्न करावयास लावते. पण तो स्वतःच परिपूर्ण आहे म्हणून घृताशी आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल ज्याने वृंदावनातील गवळ्यांच्या घरातील चोरून आणलेले तूप खाऊन टाकले असा. 745 नंबर. अचल, न हलणारा. तो आपल्या स्थानापासून कधीही पतित होत नाही, त्यामुळेच आपल्या शाश्वत स्वरूपापासून कधी हलत नाही असा. दुसरा अर्थ होईल तो परमात्मा सर्वव्यापी असल्याने त्याला हलण्यास कुठेच मोकळा अवकाश नाही. सर्वत्र सर्व वेळी तो उपस्थित आहेच. 746 नंबर. चल म्हणजे हलणारा. यापूर्वीची व ही संज्ञा एका पुढे एक मांडून आपल्याला असे सुचविले आहे की द्वैताने किंवा अनेकतेने भरलेले जग आपल्या अनुभव साधनांना सतत बदलताना दिसत असले तरी ते त्या अचल परमात्म्याचेच एक बाह्य रूप आहे. शरीर, मन, बुद्धी यांच्या निरपेक्ष अवस्थेत अनंत परमात्म्याचा अनुभव अचल असा आहे. तर साधनांच्या सापेक्ष भूमिकेमध्ये तो चल आहे असे भासते. या संबंधात आपण पूर्वी विवेचन केलेले आहेच. जेव्हा एखादा प्रवासी गतिमान वाहनातून प्रवास करत असतो तेव्हा तो अचल असला तरी वाहनाने मर्यादित असल्याने चल भासतो. त्याप्रमाणे थोडक्यात सोन्यासारखा वर्ण असलेला, ज्याचे शरीर सोन्यासारखे आहे असा, सुंदर अंग असलेला, चंदनाने व बाजूबंधनाने सुशोभित, दैत्यवीरांचे निर्दालन करणारा, सर्वश्रेष्ठ, कोणत्याही विशेषाने रहित, आशारहित, कधीही विचलित न होणारा वायुरूप असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 93. अमानिमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 747 नंबर. अमानी, ज्याचे जवळ खोटा गर्व नाही असा. त्याला आपल्या दिव्य स्वरूपाचे पूर्ण ज्ञान असल्याने शरीर, मन, बुद्धी सारख्या अनात्म वस्तू बद्दल त्याला मुळीच खोटा अभिमान नसतो, म्हणून तो अमानी आहे. 748 नंबर. मानद, जो आपल्या मायेने देहादी अनात्म वस्तूमध्ये आत्मभाव म्हणजे अभिमान, ममत्व निर्माण करतो असा. तसेच मान या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो गौरव व त्याप्रमाणे जो आपल्या खऱ्या भक्तांचा गौरव करतो तो मानद. संस्कृतमध्ये द या मूळ धातूचा अर्थ होतो दलन करणे, चूर्ण करणे. म्हणून मानद या संज्ञेचा आणखी अर्थ होईल जो आपल्या भक्तांना निर्माण झालेला खोटा अभिमान नाहीसा करतो, चूर्ण करतो तो. 749 नंबर. मान्य, सर्वांनी ज्यास मान द्यावा असा. तो सर्वांस पूजनीय आहे, कारण या वैचित्र्यपूर्ण विश्वाचे तो प्रत्यक्ष उपादान कारण आश्रय आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात, ज्याने त्या परब्रह्माचे ज्ञान करून घेतले तो आदरणीय व जगतात माननीय आहे. तर मग जो ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा अंगभूत आधार आहे व ज्याच्या आशीर्वाद व प्रेरणेने प्रत्येक जीवाला जगतातील वस्तूंचे
प्राण्यांचे विविध अनुभव घेता येतात, तो स्वतः किती पूजनीय असेल, म्हणून तो मान्य आहे. 750 नंबर. लोकस्वामी, सर्व लोकांचा विश्वाचा स्वामी. लोक या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो अनुभवाचे क्षेत्र. ते चैतन्य सर्व काळी सर्व जीवांची सर्व अनुभव क्षेत्रे म्हणजे अंतर्बाह्य जागृती, स्वप्न, सुषुप्ती प्रकाशित करत असल्याने तोच सर्व लोकांचा नियंता, मार्गदर्शक व अध्यक्ष असल्याने लोकस्वामी ही संज्ञा यथार्थ आहे. 751 नंबर. त्रिलोकधृक, जो तीनही लोकांचे धारण करतो असा. सामान्यतः लोक या शब्दाचा घेतला जाणारा अर्थ म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे लोक. याखेरीज लोक म्हणजे अनुभव क्षेत्र व त्याप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ती ही क्षेत्रे लोक आहेत. आत्मा हा जाणीव शक्तिरूपाने या तीनही लोकांना आधार देतो व त्याच्या जीवनदायी प्रकाशमय अस्तित्वाखेरीज कुठलाही अनुभव घेणे शक्य नाही. 752 नंबर. सुमेधा, अत्यंत शुद्ध प्रज्ञा असलेला. प्रत्यक्षतः ही संज्ञा मानवी बुद्धीची एक विलक्षण क्षमता निर्देशित करते. ती घडलेल्या अनुभवांना आपणामध्ये साठवते व पुन्हा पूर्वानुभवानुसार उपयोग करते. तिला मेधा असे म्हणतात. खरे पाहता आत्मस्वरूपाचे ज्ञान हे नव्याने मिळवावयाचे नसून साधकाच्या संभ्रमावस्थेमुळे निर्माण झालेल्या विस्मृतीमधून पुन्हा आत्मस्वरूपाची स्मृती जागृत करावयाची आहे असे निर्देशित केले आहे. जोपर्यंत आपण आपल्या खऱ्या स्वरूपाची स्मृती जागृत करत नाही तोपर्यंत खऱ्या स्वरूपाची विस्मृती राहणार व त्यातून निर्माण झालेल्या अज्ञानाने सतत दुःखात बुडून राहणार. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपण नव्याने काही मिळवित नसतो, तर आपले खरे स्वरूप पुन्हा शोधून काढतो इतकेच. आपल्या आत्ताच्या आत्मविस्मृत स्थितीच्या संदर्भात आपले परमध्येय दिव्य स्मृती स्वरूप सुमेधा हेच होय. 753 नंबर. मेधज, मेध म्हणजे यज्ञ, म्हणून मेधज म्हणजे यज्ञात जन्मलेला. अश्वमेधासारख्या महान यज्ञामध्ये त्यालाच आवाहन केले जाते व त्याच्या अध्यक्षतेखाली तो केला जातो, म्हणून त्याचा जन्म यज्ञात होतो असे आपण म्हणू शकतो. गीतेचा यज्ञाचा अर्थ होतो एखादे सहभावनेने केलेले कर्म, ज्यामध्ये आपण आपल्या शक्ती व कर्म कौशल्य निष्काम भावनेने नियोजित कार्यात समर्पित करू शकतो व त्या योगे अव्यक्त ब्रह्मास आवाहन करू शकतो व त्याचेकडून बदल्यात कृपाप्रसाद रूपाने आपले इच्छित साध्य करू शकतो. अशा तऱ्हेने जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे समर्पण करतो म्हणजे यज्ञ मेध, तेव्हाच आत्मप्रचितीचा उदय म्हणजे जन्म होतो, म्हणून तो मेधज आहे. वेदांताच्या अभ्यासकाकरता ही संज्ञा खूपच अर्थवाही व सूचक आहे. 754 नंबर. धन्य म्हणजे दैववान. त्याची कुठलीच इच्छा अपूर्ण राहत नाही किंवा नव्याने मिळवण्यासारखे काही नाही, म्हणून तो खरोखर कृतार्थ धन्य आहे. त्या परब्रह्माची ही स्थिती खरोखर परिपूर्ण आहे. 755 नंबर. सत्यमेध, ज्याची बुद्धी कधीही विफल होत नाही असा. तो परमात्मा सदसत विवेक बुद्धीची पराकाष्ठा आहे व तो लौकिकातील अपूर्ण परिणामांनी कधीही विचलित होत नाही. या विविधतेच्या जगतात तोच सुप्रतिष्ठित आहे, तोच जगत आहे. या सत्यापासून तो कधीही दूर जात नाही. 756 नंबर. धराधर, पृथ्वीचा मुख्य आधार. या ठिकाणी पृथ्वी
जड तत्व निर्देशित करते व ते सूक्ष्म अगर स्थूल स्वरूपातील जड तत्व ज्याचे पासून उत्पन्न झाले तो परमात्मा श्री नारायण होय. म्हणून तो धरेचा आधार होय. भौतिकदृष्ट्या पृथ्वीला आधार आहे, आपाचा व आपाला आधार आहे अंतरिक्षातील वायूचा व वायूला आधार आहे आकाशाचा. अर्थातच जिज्ञासू चिंतकाच्या मनात आकाशाच्याही आधाराबद्दल जिज्ञासा व विचार येणारच व त्याप्रमाणे तो विचार व शोध चालू ठेवणारच. परंतु आपल्याला माहीतच आहे की आकाश ही एक संकल्पनाच असून ती केवळ बुद्धिगम्यच आहे. बुद्धीच्या अनुभवांना आधार असतो जाणीव चैतन्याचा. म्हणून सर्व विश्वाचा आधार धराधर आहे श्री नारायण. थोडक्यात आत्मभिन्न वस्तूविषयी अभिमान नसलेला, मायेने देहादिकांविषयी आत्माभिमान देणारा, सर्वांना माननीय, 14ही भुवनांचा स्वामी, तिन्ही लोक धारण करणारा, उत्तम बुद्धी असलेला, यज्ञात प्रगट होणारा, कृतार्थ सत्यबुद्धी असलेला, पृथ्वीला शेष रूपाने धारण करणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 94. तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्रभृतां वरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृंगो गदाग्रजः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 757 नंबर. तेजो वृष, जो तेजाचा वर्षाव करतो तो. बाह्य जगतात सूर्यच तेज उष्णता देतो, त्यामुळे पाऊस पडतो व त्यातूनच कृषी शक्य आहे. जरी प्रत्यक्ष सूर्य त्यात भाग घेत नाही तरी कार्यकारण भावाने तोच कर्ता म्हणविला जातो. त्याचप्रमाणे केवळ आपल्या अस्तित्वाने प्रत्येक प्राणीमात्रांचे अनुभव प्रकाशित करणारा श्री नारायण तोच आत्मस्वरूपाने तेजाचा वर्षाव करणारा आहे. 758 नंबर. द्युतिधर. द्युती या शब्दाने सौंदर्यातील तेजस्विता व आकारातील सामर्थ्य निर्देशित केले जाते. म्हणून या संज्ञेचा अर्थ होईल ज्याने दिव्य आकार धारण केला आहे तो. तसेच ही संज्ञा सुचविते की शुद्ध जाणीव हीच तेजाला प्रकाशाला धारण करणारी असते व याच आत्मप्रकाशामुळे जीवांना आपल्या संवेदना, भावना व विचार यांचे ज्ञान होते. 759 नंबर. सर्व शस्त्रभूतांवर, म्हणजे शस्त्र चालविणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ. पुराणांमध्ये नारायणाचे वर्णन सुदर्शन चक्रधारी असे केलेले आहे. सुदर्शन चक्र हे सर्वोत्कृष्ट शस्त्र असल्याने ही संज्ञा त्याला योग्यच ठरते. पण तो आपले शस्त्र अविवेकाने कधीच चालवित नाही, कारण त्याचे प्रत्येक कार्य न्यायपूर्ण असते. निसर्गामधील प्रत्येक विध्वंस हा विधायक विध्वंस या स्वरूपाचा असतो. म्हणूनच नारायणाच्या शस्त्रास सुदर्शन असे म्हटले आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये पूर्णता येत असताना हळूहळू पण अनिवार्यपणे साधकाला उमजू लागते की त्याच्या अंतर्यामी राहून कोणीतरी त्याचे बाह्य जगताचे संबंध नष्ट करीत आहे व उच्चतर अवस्थेकडे जाण्यास भाग पाडित आहे. आपले पौराणिक वाङ्मय अशा उदाहरणांनी परिपूर्ण आहे व त्या सर्व ठिकाणी श्री नारायण आपले सुदर्शन मनुष्याच्या दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध चालवितो व त्याला मोक्ष प्रदान करतो, म्हणजेच दिव्य दृष्टी सुदर्शन देतो. इतर लोक ज्यावेळी संहार करतात तेव्हा तो केवळ विधायक असल्याने दुःखदायक असतो, परंतु भगवंतांचा संहार विधायक असल्याने तो शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. हे साधकाच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. 760 नंबर.
प्रग्रह. जगातील कुठल्याही जाती धर्माच्या कुठल्याही भक्ताने केव्हाही केलेली प्रार्थना पूजा ग्रहण करण्यास सर्वथैव योग्य असा तो श्री नारायण प्रग्रह आहे. भक्त स्वतःच्या संप्रदायाप्रमाणे त्याच्या संस्थांमधून सुचविल्याप्रमाणे प्रतीकांमार्फत अगर धर्मग्रंथांच्या आदेशानुसार भगवंताला आवाहन करीत असतो. तो कुणीही असला तरी तो जेव्हा आपल्या शरीर, बुद्धी, मन इत्यादी साधनांच्या पलीकडे जातो तेव्हा त्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. तो सार्वत्रिक व एकच स्वरूपाचा असतो. तो असतो परमात्म्याच्या व्यापकतेचा व नित्यतेचा. श्री नारायणच आत्मस्वरूप असल्याने तो सर्वत्र पूजा प्रार्थना ग्रहण करणारा आहे. मग ती प्रार्थना करणारा मनुष्य असो, इतर प्राणी असोत वा वनस्पती असोत. त्यांनी केलेली प्रार्थना समजून केलेली असो वा नसो, ती प्रार्थना तो ग्रहण करतो, म्हणून तो प्रग्रह. तसेच प्रग्रह या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो लगाम, ज्याच्यामुळे घोड्यावर नियंत्रण ठेवता येते. या दृष्टीने विचार करू लागल्यावर आपल्या डोळ्यांपुढे ताबडतोब उपनिषदांतील रूपक येते. या रूपकामध्ये मनाला लगामांची उपमा दिलेली आहे व हे लगाम इंद्रियांचे बलवान लढाऊ घोडे आवरून धरतात, नियमित करतात. येथे भगवंतालाच प्रग्रह म्हणून आवाहन केले आहे. मग भक्तांना आपली इंद्रिये नियमित करण्याकरता वेगळी खटपट करावी लागतच नाही. भक्ताचे मन भगवंतांच्या पायाशी भक्तीने लीन झालेले असले म्हणजे भगवंत स्वतःच आपल्या सामर्थ्याने पण भक्ताला न कळत हे कार्य आपल्या भक्तांकरता करत असतो. म्हणूनच खरा भक्त अनन्य होऊन भगवंताला शरण जातो व आपल्या मन इंद्रियांना आवरण्याची विनंती करतो. 761 नंबर. निग्रह म्हणजे नष्ट करणारा, नाश करणारा भगवंत. ह्या कल्पनेचा अपरिपक्व विद्यार्थ्यास धक्काच बसेल, परंतु ते खरे आहे. फरक इतकाच आहे की तो अहंकार नष्ट करणारा देव आहे. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर रोग नष्ट करतो, सूर्य अंधकार नष्ट करतो किंवा ग्रीष्म ऋतू थंडी नष्ट करतो, तसा तो अहंकार नष्ट करतो व त्याचबरोबर साधकाचे अहंकेंद्रित विकार मर्यादा नाहीशा करतो. ही संस्कृत संज्ञा सुचविते की तो भगवंत आपल्या भक्ताला स्वतःमध्ये पूर्णता सामावून घेतो. निशेष ग्रहणम. एखादा भक्त आपले लौकिकामध्ये पूर्ण आसक्त झालेले मन त्या जगापासून निवृत्त करून जेव्हा थोडेसे तरी स्वस्वरूपाकडे वळवायचा प्रयत्न करतो तेव्हा तो भगवंत भक्ताचे मन स्वतःच्या सौंदर्याकडे व सामर्थ्याकडे जास्तीत जास्त रमवायचा प्रयत्न करतो व शेवटी त्या व्यक्तीला शुद्ध चैतन्यामध्ये पूर्णपणे विलीन करून घेतो. 762 नंबर. व्यग्र. जो सतत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यात गुंतला आहे असा. मनुष्याच्या मनात जेव्हा अपूर्णता असेल तेव्हा इच्छा उत्पन्न होते. भगवान श्री नारायणाचे रूप परमशांत व आनंदपूर्ण आहे, त्यामुळे तेथे कुठलीच अशांतता नाही, कारण मुळात कुठलीच इच्छा नाही. तो मात्र इच्छापूर्ती करण्यात व्यग्र आहे. 763 नंबर. नैकशृंग. ज्याला अनेक शिंगे आहेत असा. आधुनिक विचारांच्या विद्यार्थ्याला अनेक शिंग असलेला देव ही कल्पनाच मोठी विलक्षण व हास्यास्पदही वाटेल व त्याची पूजा करणे त्याहूनही मूर्खपणाचे वाटेल. त्याला 3 पाय आहेत हे वाचून तर आश्चर्याने तो थक्कच होऊन जाईल. परंतु ही साहित्यिक कल्पना त्याला धक्का देऊ शकली तरी त्याची बुद्धी आणखी खोल विचारणा करू लागते.
ही 4 शिंगे म्हणजे जाणीवेच्या 4 अवस्था आहेत व त्या म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. तुर्या अवस्था ही शुद्ध जाणीवेची अवस्था होय. 3 पाय म्हणजे जाणीवेच्या स्थूल, सूक्ष्म, कारण देह या 3 अवस्था ज्याच्यामध्ये आपण सध्या भटकत आहोत. 764 नंबर. गदाग्रज. गदाचा मोठा भाऊ. गद नावाचा श्रीकृष्णाचा एक धाकटा भाऊ होता. तसेच गद म्हणजे मंत्र व ते मंत्र म्हटले जातात. टीकाकार सांगतात निगद म्हणजे मंत्र, परंतु त्यातील नि हे उपपद जाऊन नुसते गद राहिले. याचा अर्थ होतो मंत्र, म्हणून गदाग्रज या संज्ञेचा अर्थ होईल त्याचे मंत्राने आवाहन केले जाते किंवा जो मंत्राने प्रसन्न होतो तो. थोडक्यात आदित्य रूपाने जलाचा वर्षाव करणारा, कांती धारण करणारा, सर्व शस्त्रधारकांमध्ये श्रेष्ठ, भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तू ग्रहण करणारा, सर्वांचा निग्रह करणारा, भक्तांना इच्छित फल देण्यात गर्क असलेला, 4 शिंगे असलेला, अग्निस्वरूप, गदाचा थोरला भाऊ असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.